गोदावरी, दारणा आणि कादवा ह्या तीन नद्यांच्या संगमावर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधेश्वर या ठिकाणी धरण असून आपण पाहू शकतात का या धरणामधून 43,882 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा जो आहे तर तो विसर्ग या ठिकाणावरनं थेट गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने गोदावरी नदीने आकराड विकराड रूप जे तर ते धारण केलेलं आहे। या ठिकाणी जो आहे तर तो धरणासमोर असलेला पूल आहे, तर ह्या पुलावरनं सुद्धा पाणी जे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणावरनं वाहत आहेत आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी यासह नाशिकमध्ये होत असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसाचं जे पाणी आहे तर ते दारणा, गंगापूर आणि कादवा या तीन धरणामधून जो आहे तर तो पाणी या ठिकाणावरनं विसर्ग सुरू आहेत आणि ह्या तीन धरणातलं पाणी थेट नांदूरमधेश्वर धरणामध्ये या ठिकाणी पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्या कारणाने 43,882 इतका मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाच्या हंगामातील हा प्रथम विसर्ग असून या नांदूरमधेश्वर धरणातून आतापर्यंत या पावसाच्या हंगामामध्ये 22 TMC इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जे तर ते थेट जायकवाडीच्या दिशेने या ठिकाणावरनं जे तर तो विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता जायकवाडी धरण जे तर ते भरण्यासाठी मदत होणार आहे। अशाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर ह्या विसर्गामध्ये आणखीन वाढ करण्यात येणार असल्याने या ठिकाणावरनं प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी काठी न जाण्याचा जो आहे तर तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।